वृक्षतोडीची हानी भरून काढण्यासाठी शासन वृक्षारोपण कार्यक्रम राबवत आहे। त्यासाठी निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे। कोदोरी मारूफ येथे उन्हाळ्यामध्ये वृक्षारोपण करून त्याचा निधी हडप केल्याचा आरोप होतो आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोदोरी मारूफ येथे धक्कादायक प्रकार घडला आहे। शासनाच्या वर्ष 2019चा 33 कोटी वृक्षारोपण लागवड प्रकल्प हा पावसाळ्यात न राबवता सामाजिक वनीकरणाच्या वतीने ऐन उन्हाळ्यात राबवला जातो आहे। फेब्रुवारी महिन्यात कोदोरी मारूफ येथे ई क्लासच्या जागेवर सर्वे क्रमांक 34 मध्ये एकूण 4444 वृक्षांची लागवड करण्यात आली होती। या वृक्षाची लागवड कोदोरी मारूफ येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या हाताने न करता त्यांना याबाबत कुठलीही माहिती न देता बाहेर गावाहून मजूर आणून करण्यात आली। लागवड केली तेव्हापासून आजपर्यंत झाडांची काळजी घेतली नाही, त्यामुळे झाडं सुकून गेली आहेत। झाडांच्या लागवडीपासून आतापर्यंत सर्व बिलं काढणं सुरूच आहे। शासनाचा प्रकल्प केव्हाही राबवला जात असून सामाजिक वनीकरणाचा बोगस कारभार असल्याचं निदर्शनास येत आहे। त्या योजनेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचं दिसून येत आहे। शासन आता या झाडांची पाहणी करून झाडं आणखी लावणार की अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असा प्रश्न नागरिकांचा आहे। माजी ग्रामपंचायत सरपंच गजेंद्र केने, रघुनाथ निंबोरकर, राजेंद्र गेडाम, यशवंत वैद्य, श्यामराव वैद्य यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। आतापर्यंत आम्ही पावसाळ्यात वृक्ष लागवड पाहिली होती पण आता आम्हाला फेब्रुवारी महिन्यात वृक्ष लागवड अजून काही पाहिली नाही। तर हे कसं काय सरकार आहे मार्च महिना एप्रिल महिन्यात वृक्ष लागवड करून काय बिल काढून का निरा भ्रष्टाचारच करायचं काम करतील काय लोक। ते बाहेर गावचे लोक येऊन सध्या इथं वृक्ष लागवड करून राहिले। गावातले मजुराले काम नाही, बाहेर गावचे लोक आणून सध्या इथं वृक्ष लागवड करून राहिले। हा अजब कारभार वाटून राहिला हा पूर्ण भ्रष्टाचारच आहे। हा भ्रष्टाचारच आहे असं मला वाटते। आमच्या ग्रामपंचायत मार्फत NOC देण्यात आली, ना हरकत प्रमाण म्हणजे ठराव देण्यात आला का बा इथं 33 कोटी वृक्ष लागवडीची ई क्लास जागेवर वन विभागामार्फत वृक्ष लागवड करण्यात यावी। त्यानुसार या वन विभागाच्या मार्फत येथे वृक्ष लागवडीचा पूर्ण बोगस कार्यक्रम करण्यात आला। पूर्ण बोगस बिलं काढण्यात आले। वृक्ष लागवडीपासून तर त्याच्या संगोपनापर्यंत त्याच्यात पूर्ण म्हणजे त्याच्या रखवालीपासून पूर्ण बोगस बिले त्यांनी काढून या कामात पूर्ण भ्रष्टाचार केलेला आहे। त्यांना मी 9व्या महिन्यात 19 सालात माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता इथं पूर्ण म्हणजे काहीच इथं झाड नाही, कोणतं मजूर नाही, संगोपन त्याचं काहीच नाही। या विषयावर इथं झाडं म्हणजे त्याची माहिती मागितली असता मला त्यांनी आजपर्यंत माहिती दिली नाही। उत्तम ब्राह्मणवाडे, उमेश चव्हाण, सागर सबालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।